आज आपण सर्वजण स्वामींच्या चरणी एकत्र आलोय एका दिव्य प्रवासासाठी. मनातील भीती, शंका, दुःख, निराशा या सर्वांना जाळून टाकण्यासाठी. स्वामी म्हणतात, धीर धरा, विश्वास ठेवा, पुढे चला, मी आहे तुमच्या पाठीशी. आजचा हा क्षण तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात आहे. मन थकलेलं असो वा शरीर जखमी असो, स्वामींचं नाव घेताच शक्ती पुन्हा जागी होती. जीवनात किती अडथळे आले तरी हार मानायची नाही, कारण जिथे मनापासून प्रार्थना केली जाते तिथे स्वामी स्वतः मार्ग दाखवतात. संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, पण संघर्षाला घाबरायचं नाही. जगात कोणतीही मोठी गोष्ट संघर्षाशिवाय मिळत नाही. काम करा, प्रयत्न करा आणि मग स्वामींवर सोडा. तुमचा एक एक पाऊल, एक एक प्रयत्न तुमच्या भवितव्याला नवी दिशा देतो. भीती ही मनाची निर्मिती आहे. स्वामी म्हणतात, ज्याला स्वतःवर विश्वास आहे त्याला जगातील कोणतीही ताकद थांबवू शकत नाही. आजपासून एका गोष्टीचा प्रण करा, मी घाबरणार नाही, मी थांबणार नाही, मी हार मानणार नाही. जीवनात कधी कधी अंधार येतो, कधी लोक साथ सोडतात, पण लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीही साथ सोडत नाहीत. तुम्ही पडता तो क्षण ते तुम्हाला उचलण्यासाठी उभे असतात. तुम्ही रडता तो क्षण ते तुमच्या मनातील वेदना पुसतात. कर्म करत राहा. माणूस प्रयत्न करत राहिला तर नशिबाला पण नमत लागते. स्वामी म्हणतात, हार चालू द्या, मन माझ्या चरणी ठेवा. हेच मंत्र आहे यशाचं, शांतीचं, बदलाचं. स्वतःलाच दोष देण्याची सवय सोडा. तुम्ही जसे आहात तसेच परमेश्वराने निर्माण केले आहेत. सुंदर, सक्षम आणि आवश्यक. स्वामींसाठी तुम्ही खूप खास आहात. स्वतःवर प्रेम करा, कारण जिथे प्रेम असतं तिथे चमत्कार घडतात. स्वप्न मोठे असू द्या, लहान विचार. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही फक्त वाक्य नाही, हा जीवाचा आधार आहे. या वाक्यात अशी शक्ती आहे की संकट डोळ्यात बघून मागे हटतं. मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू त्याचे स्वतःचे नकारात्मक विचार असतात. स्वामी सांगतात, ज्याला स्वतःवर विश्वास नाही त्याला माझ्यावर कसा असेल. म्हणून स्वतःवर विश्वास ठेव, चालत राहा, थकून बसू नको, कारण तुझा प्रत्येक प्रयत्न माझ्यापर्यंत पोहोचतो. किती संकट आली तरी स्वामी समर्थ म्हणतात, तू एक पाऊल टाक, मी 1000 पावलं टाकीन. काळ कठीण असेल, लोक साथ देणार नाही, पण तू जेव्हा मनापासून हाक मारशील तेव्हा स्वामी समर्थ तुझ्या आयुष्याचा अंधार फाडून प्रकाश दाखवतील. स्वप्न मोठं असेल तर अडथळेही मोठे येतील, पण स्वामी समर्थ सांगतात, अडथळे म्हणजे थांब म्हणणं नाही, ते पुढे जाण्याची परीक्षा असते. जिंकायचं असेल तर मन जिंकलं पाहिजे. स्वामी समर्थांवर विश्वास ठेव आणि मार्ग स्वतः मिळेल. जे मिळालंय त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि जे हवंय त्यासाठी मेहनत करा. तुझं चांगलं कर्म कधीही वाया जात नाही. आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा मन तुटतं, स्वप्न धुसर होतं आणि वाटतं काहीच होणार नाही. पण लक्षात ठेवा, ज्या क्षणी माणूस तुटतो त्याच क्षणी स्वामी समर्थ त्याला नव्याने घडवतात. तुम्ही हरलात नाही, तुम्ही संपलात नाही, तुम्ही फक्त बदलत आहात आणि बदल हा नेहमी वेदनेतूनच जन्माला येतो. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याच्या मनात धीर आहे त्याच्या आयुष्यात चमत्कार कधीच दूर नसतो. कष्ट करा, संघर्ष करा, जग बदलेल. नाहीतरी स्वामी तुमच्यासाठी परिस्थिती बदलून देतील. तुम्ही जिथे थांबता तिथून स्वामी पुढे चालायला लावतात. खूप वेदना सहन केल्या, लोकांनी साथ सोडली, स्वप्न तुटली, पैसा नाही,
वेळ नाही, मदत नाही. स्वामी समर्थ सांगतात, तुझी अवस्था मला माहीत आहे, तुझं दुःख मला जाणवत आहे आणि योग्य वेळी मी तुला अशी उंची देईन जी आज कल्पनेतही बाहेर आहे. जीवनात पडणं चुकीचं नाही, चुकीचं तेव्हा आहे जेव्हा माणूस उठत नाही. उलट जितक्या वेळा पडाल तितक्या वेळा स्वामी तुम्हाला पुन्हा उठणं शिकवतात. म्हणून आज मनाशी म्हणा, मी आजपासून कुठेही पडलो तरी उभं राहील, कारण माझ्या मागे स्वामी समर्थ उभे आहेत. भूतकाळात काय झालं ते संपलं, भविष्यात काय होईल ते सुंदर असेल, कारण स्वामी समर्थांच्या भक्तांचं भविष्य कधीही अंधारात राहत नाही. ते तुम्हाला खाली खेचणाऱ्या लोकांपासून वाचवतात आणि योग्य वेळी तुम्हाला त्या उंचीवर पोहोचवतात जिथे तुमचं यश जबाब देतं. आता या क्षणी हात जोडून स्वामींच्या चरणी एक संकल्प करा. आजपासून मी घाबरणार नाही, मी थांबणार नाही, मी हार तर बिलकुल मानणार नाही, कारण तुम्ही माझे आहात आणि मी तुमचा आहे. तुमच्या जीवनातला सुखाचा दिवस, यशाचा दिवस, तुमच्या स्वप्नांचा दिवस लवकरच उगवल. स्वामी समर्थ तुमच्या मनातील प्रत्येक वेदना जाणतात, प्रत्येक इच्छा ऐकतात आणि योग्य वेळी फल देतात. आजपासून तुमच्या मार्गावर अडथळे कमी होतील, संधी वाढतील आणि यश तुमच्याकडे येऊ लागेल. स्वामी समर्थांची कृपा तुमच्या प्रत्येक श्वासात असेल, प्रत्येक पावलात असेल, प्रत्येक निर्णयात असेल. जीवनाची ही प्रवासगाथा आपण इथपर्यंत ऐकली. स्वामींच्या चरणी बसून आपण मनाला शांतता दिली, विचारांना सामर्थ्य दिलं आणि आत्म्याला दिशा दिली. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, अडचणी या जीवनाची परीक्षा नाहीत, त्या तुमची क्षमता वाढवण्यासाठीचा संधी आहेत. मग आजपासून स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःला कमी समजू नका. स्वामी समर्थांची कृपा तुमच्या पाठीशी आहे. संयम ठेवा, सातत्य ठेवा, स्वामींचं नामस्मरण करा, मन शांत ठेवा आणि आपल्या ध्येयावर अटळ विश्वास ठेवा. हे लक्षात ठेवा, जिथे भक्ताचा प्रयत्न संपतो तिथे स्वामींची कृपा होते. म्हणून उद्याचा विचार सोडा, कालचं विसरा, आजच्या क्षणाला स्वामींच्या नावाने उजवा. आजवर तुम्ही किती संघर्ष केला आहे हे फक्त तुम्हाला माहीत आहे. पण आता चिंता करू नका. स्वामी समर्थ तुमच्या जीवनात नवीन मार्ग उघडतील, नवीन दारे उघडतील, नवा आत्मविश्वास देतील. माणसाने फक्त थोडंसं धैर्य ठेवायचं, थोडंसं प्रेम, थोडी प्रार्थना आणि बाकीचं स्वामी समर्थ सांभाळतील. आता तुम्ही हा संपूर्ण प्रेरणादायी प्रवास ऐकून पुढचं पाऊल टाकणार आहात आणि तुम्ही जे काही कराल त्यात स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहील. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला शांतता देत असेल, तुमच्या जीवनात प्रेरणा देत असेल तर माझ्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब हा फक्त नंबर नाही, तो माझ्यासाठी आशीर्वाद आहे, प्रेरणा आहे आणि पुढचे दिव्य संदेश बनवण्यासाठीची शक्ती आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या जीवनात आनंद, शांती, यश आणि उत्तम आरोग्य नांदो. स्वामी समर्थ महाराज तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला अखंड कृपा करो. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय गुरु.